तर नमस्कार, मी तुमचा भागवत पिचकेवर. मी राहतो नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात. तर खूप दिवस झाला आपण काही यूट्यूबवर व्हिडिओ टाकला नव्हता, याबद्दल सर्वांची एकदा माफी मागतो. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता आणि आज आपल्या दिवसाची सुरुवात झाली ती सकाळी 4 वाजता. माझा मित्र मला म्हणला होता की आमच्या घरी आम्ही पाणी गॅसवर तपवता. मी त्याला म्हणलो आमच्या इथे ती सिस्टीम आणखीन आली नाही बघ. सकाळी उठून लवकर पाणी तपवण्यात एक मज्जाच अलग आहे. तर तुमच्यापैकी किती जणांच्या घरी चूल आहे व तुम्ही चुलीवर पाणी तपवता हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा. कसा बसा करून अखेरला प्रयत्नाला यश मिळाले. चुलीला जाळ लागला होता. आपला जाळ लावायचा प्रयत्न चालू होता. खूप वेळ झाला आपण जाळ लावायचा प्रयत्न करत होतो. आता चुलीला जाळ तर लागला होता, पण आपल्याला वाट बघायची होती की कधी पाणी तपणार आणि कधी आंघोळ करणार याची मी वाट बघत होतो. मग पाणी ते तपून सकाळी आंघोळ करून फ्रेश होऊन आपण निघालो गल्लीत कोणी न उठायच्या अगोदर आपण उठून व्हिडिओ शूट करत होतो. आपल्याला जायचं होतं आपल्या फ्रेंडकडे. आपल्या फ्रेंड सोबत आपण आलो होतो केंद्राकडे. आता आपण तर स्वामी समर्थाच्या केंद्रात हप्त्यातून 4-5 दिवस जातोच बघा. तर हदगावातून तुमच्यापैकी किती जण स्वामी समर्थाच्या केंद्रात जातात हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा. आणि तिथं आपण घेतलेली आहे सेवा. आपण आणि आपले 2 मित्र सकाळी लवकर येऊन तिथं सगळी सेवा करतात. दरबाराचा दरवाजा उघडून आपण गेलो आत. तिथं जाऊन आपल्या एका मित्राला दिला आपण काम फुलाची साफसफाई करण्याचा. सगळी फुलं ते जमा करून हे तिथं डिझाईन ते तयार करते. आणि पाप झाल्यावर लोकांना प्रायश्चित करण्यासाठी इथंच यावं लागते. तसेच याचे पण खूप पाप वाढले होते, तर पापाचं प्रायश्चित करण्यासाठी इथं पारायणाला बसलो होतं. नंतर आपल्या या भावाचे पण पाप काय कमी नव्हते, तर या भावाच्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी हे पण भाऊ कामाला लागला होता. तर आपण तर व्हिडिओ शूट करू लागलो होतो आणि बाहेर जाऊन बघतो तर काय आणखीन काय उजेड झालेला नव्हता बघा. मग केंद्रातली सेवा आणि आरती करून आपल्याला जायचं होतं घराकडं. तर आज होती शिवजयंती. आपल्या गल्लीत कार्यक्रम ठेवणार होते याची मला बातमी कळाली होती. तर घरी जाऊन मंदिराकडे जात होतो. आज आपल्या या गल्लीत महाप्रसादाचं आयोजन केलं होतं असं मला कळालं. तर आज छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्मोत्सव असल्यामुळं आपल्या गल्लीत पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी करण्यात येत होती. इथं आपले आचारी मामा लसण आणि तिकडे ते दुसरे मामा आलू ते सगळं चिरून ठेवत होते. प्रसादाची तयारी जोरावर चालू होती. लहान पोरं लाकडं ते जमा करत होते, कारण आपल्याला चुलीला जाळ पण लावायचा होता. नंतर इकडं सडा बिडा टाकून ठेवलेला होता मंदिरापाशी आणि वर आपण भगवा झेंडा लावून ठेवलेला होता. पण हे भगवा झेंडा तेवढा काय फडकत नव्हता. तर तुमच्यापैकी किती जणांच्या गल्लीत दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी केली जाते हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर आपला भाऊ खूप दिमाग लावून इथं लाकूड तोडत होता बघा. तर आपल्या भावाच्या हरकतीकडे लक्ष देऊ नका. आपल्या भावाच्या करामती तर अशाच राहते, तर याच्या करामतीकडे बघून ही मंकीच वाटते बघा. आणि मंडळाच्या लोकांना मी खूप रिकामा दिसत होतो काय की त्यांनी मला पाठवलं भाजीपाला आणण्यासाठी बाजारात. तर भाजीपाला आणण्यासाठी आपण गेलतो बाजारात. जन्मात कधी चुलीपशी न जाणारी पोरं आपल्या गल्लीत महाप्रसाद करायचा आहे म्हणून चुलीपशी येऊन जाळ लावत होते आणि त्याच्यात सहभाग घेतो. ते म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीची सुरुवात चांगली केली तर शेवट पण चांगलाच होता. तसंच आपल्याला आज महाप्रसादात खिचडी तयार करायची होती. तर खिचडीचं मटेरियल तयार करण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली होती आणि इथली आपली आचारी खिचडीचं मटेरियल एकदम सुशिक्षित व्यवस्थितपणे तयार करत होते. आणि आपल्या मंदिरापाशी शिवाजी महाराजाचे बॅनर आणि मूर्ती आणून ठेवलेली होती बघा. आता पहिल्यांदाच आपल्या गल्लीत शिवजयंतीचा जन्मोत्सव सोहळा साजरे करण्याचा ठरवण्यात आला होता. तर सर्व जणांना बोलवण्यात आले होते. यामध्ये लहान लेकरापासून मोठ्या माणसापर्यंत सर्व जणांनी सहभाग घेतला होता. सर्व जणांना एकत्र जमा करून आपण मूर्तीची पूजन ते करून घेतले. शिवाजी महाराजाची जयंती साजरी झाल्यानंतर सर्व जणांनी मिळून मिसळून सर्व जणांसोबत फोटो ते काढणं चालू होतं. फोटो ते काढणं झाल्यानंतर आपल्यापाशी तर काही काम नव्हतं बघा उरलेलं. मग मला कळालं की आपला महाप्रसाद सुरू झालेला आहे, तर त्यासाठी आपल्याला तिथे व्हिडिओ करायला जायचं आहे. आता व्लॉगिंग करायचा एक फायदा तर झाला बघा. आपण व्हिडिओ करत आहात म्हणून आपल्याला कोणी काय काम सांगत नव्हतं. फक्त एकच काम होतं की आपल्याला तिथे जाऊन व्हिडिओ करायचा होता. आता आपल्याला खूप जोरात लागली होती भूक. आता लोकांचा जरासाही विचार न करता न काम करता आपण न लाजता पहिल्या पंक्तीतच बसलो बघा जेवायला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. आता गल्लीत शिवजयंती ते साजरी करून आणि महाप्रसादाचा आनंद घेऊन आपल्याला जायचं होतं बस स्टँडला, कारण आपल्याला आपल्या सूत्राद्वारे पत्ता लागला होता की रॅली आलेली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजाची रॅली पाहण्यासाठी आम्ही आणि माझे मित्र मी जाणार होतो बस स्टँडला. तर आपण आंबेडकर चौकात पोहोचल्यावर पाहत होतं काय, तर सर्व रस्त्यावर भगवे झेंडे घेऊन माणसं येत होते आणि हळूहळू डीजे पुढे सरकत होता. तर तुमच्यापैकी किती जणांना स्टार्टिंग पासून या लोकेशन पासून रॅलीचा आनंद घेतलेला आहे नक्की मला कमेंट मध्ये सांगा. आणि रॅलीत आलेली कोणती साऊंड सिस्टीम तुम्हाला आवडलेली आहे हे पण नक्की कमेंट मध्ये मला सांगा. आता जसा जसा वेळ पुढे जात होता तसं रॅली पाहण्यात मजा खूप येत होती. इथं सर्वजण भगवे झेंडे ते घेऊन थांबलेले होते आणि या डीजेच्या मागे शिवाजी महाराजाची मूर्ती येणार होती. तर सोनेरी कलर मध्ये शिवाजी महाराजाच्या मूर्तीचे रूप पाहून मी तर धन्यच झालो बघा. पण मला व्हिडिओ करता करता हे कळालं की शिवाजी महाराजाच्या मूर्तीपेक्षा जास्त गर्दी तर ऑपरेटिंग करणाऱ्या मुलीपाशीच आहे बघा. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. आता शिवाजी महाराजाची जयंती आहे आणि आपली पोरं गर्दा नाही करणार असं होऊच शकत नाही. तर नांदेडून खल्लासी डीजे आला होता आणि त्याचा आवाज पण एकदम खतरनाक होता.
आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं होतं की आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. याचे कारण आहे हे गाईज, मला तर विश्वास होत नाही बघा. मी खूप दिवसापासून आदिती ब्लॉगरला भेटायचा प्रयत्न करत आहो. आज माझी ती इच्छा पूर्ण झाली. पहिलं तर मला वाटलं नाही, खरंच मला माझा मित्र कॉल करून म्हणला, अरे व्हिडिओ ते करायचं आहे म्हणलं. आदितीनं बोलवला. मी म्हणलो अरे मजाक करू नको म्हणलो, मला कशाला बोलवलं म्हणलो. आज मी स्वतःहून पाहत होतं काय खरंच आदिती दिदीने मला बोलवलेलं होतं ब्लॉग करण्यासाठी. तर आज फिलिंग खूप भारी आहे. आता तुम्ही शब्दात सांगू शकत नाही. मी खूप दिवसापासून भेटण्याचा प्रयत्न करतो पण भेटत नाही. यांच्या घरापाशी जाऊन आलो तरी मला माहीत नव्हतं की घरी यायचं इथं आहे. 2दा घरापाशी ब्लॉग शूट केला. तर आज खूप छान वाटत आहे. आता तुमच्यासाठी हे मुमेंट स्पेशल आहे की नाही हे तर मला माहीत नाही बघा, पण माझ्यासाठी हे आजच्या दिवसाचा एकदम स्पेशल मुमेंट होता. आणि आदिती ब्लॉगरसोबतचा हा अमेझिंग एक्सपिरियन्स मला आयुष्यभर लक्षात राहील. तर आपल्याला रात्री जायचं होतं रील शूट करायला. तर आजचा ब्लॉग मी इथं थांबवतो. तर जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा.